नमस्कार. दौंड रोटरी क्लबच्या ई बुलेटिनच्या माध्यमातून आपण जो पास्ट प्रेसिडेंटच्या मुलाखती घेण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे त्यातलं दुसरं पुष्प आपण आता गुंफत आहोत. तर दौंड रोटरी क्लबचे दुसरे प्रेसिडेंट डॉक्टर राजा माने आणि फर्स्ट लेडी डॉक्टर अलका माने. नमस्कार सर, तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा राहील की हे रोटरीचं दुसरंच वर्ष होतं बरोबर. दौंडमधल्या रोटरी क्लबचं. तर तुम्ही जेव्हा प्रेसिडेंट झालात तेव्हा तुमचा अनुभव काय होता? म्हणजे काही अडचणी आल्या का तुम्हाला, किंवा एकंदर प्रोजेक्ट्स तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन केले असं आहे? नक्कीच. ॲक्च्युली दुसरं वर्ष होतं. प्रेसिडेंट अविनाश हररे आणि आप्पा इंगळे सेक्रेटरी होते. त्यांच्यानंतर दुसऱ्याच वर्षी मी प्रेसिडेंट झालो. अर्थात अनुभव काही नव्हता, पण उत्साह खूप होता. आणि दौंडसारख्या ठिकाणी छोट्या गावात जेजेडा आर डी बुचके येऊन ही मीटिंग चालू करून त्यांनी ही रोटरी जन्माला घातली. आणि मग रोटरीचं नाव होतं, परंतु अनुभव नसल्यामुळे आमचं एकच असायचं की प्रत्येक वीकली मीटिंग जी आहे ती मात्र चांगली कशी होईल हे आम्ही बघायचो. आमचं त्या काळामध्ये साधारण 35 ते 40चा अटेंडन्स असायचा. परंतु रोटरी म्हटलं की लोकांना असं वाटायचं की ही जरा थोडीशी फॉरेनची संकल्पना आहे, आपली लोक काय करतील इथं. तर साहजिकच लोकांचा जरा आमच्याला थोडासा अपोजिशन असायचं. काही लोकांनी रोटरी आयलंड आम्ही सुरुवात केलं होतं, त्याला नावं ठेवायला सुरुवात केली आणि त्या नजरेने बघायचे. परंतु रोटरीनी छोटी छोटी कामं चालू केली. मग वृक्ष लागवड असेल, कळी उमलताना हा आमचा एक प्रोजेक्ट होता जो 9वी-10वीतल्या विद्यार्थिनींसाठी होता. आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाचे आमच्या काळामध्ये 2 मोठे प्रोजेक्ट झाले. ते म्हणजे RPTS नानबीज या ठिकाणी किलबिल असं लहान मुलांच्यासाठी खेळणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध करून दिल्या. आणि याच्याबरोबरच जिथं आमची मीटिंग होते त्या मीटिंगच्या शेजारी 2 लहान 4थी-5वीच्या विद्यार्थ्यांसाठी रूम्स तयार करून गेल्या. अर्थात त्याला स्पॉन्सरशिप खूप चांगली मिळाली, लोकांनी मदत केली. आणि मग लोकांना रोटरी दिसायला लागली, अरे हे लोक काहीतरी करतात. त्याच्यानंतर हिपॅटायटिस बी वॅक्सिनेशन रेग्युलरली घ्यायला सुरुवात केली. पल्स पोलिओ हा प्रोग्राम तर होता. आणि त्यामुळं रोटरीचं बी रुजायला सुरुवात झाली. दुसरंच वर्ष होतं, परंतु लोकांनी फार उत्साहाने काम केलं. आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं, अलकाची मला नेहमीच मदत असायची. तू सांगू शकते? डेफिनेटली. खरं तर जेव्हा रोटरी सुरू झाली याच्यामध्ये दर आठवड्याला महिलांनी एक पर्टिक्युलर वेळेला घराच्या बाहेर निघायचं. सगळ्यांची लहान मुलं होती, शाळेचे चॅलेंजेस होते, मुलांच्या अभ्यासाचे चॅलेंजेस होते. पण थँक्स गॉड आमचे सगळे जे रोटरीचे मेंबर्स त्या काळी होते त्या सगळ्या महिला यायच्या, हिरहिरीने सहभाग घ्यायच्या. आमच्याकडे फेलोशिप खूप छान सुरू झाली होती. फक्त एकच केलं की सगळ्यांना बाइंड करायचा एकत्र आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मुलांसाठी आम्ही खूप छान ॲक्टिव्हिटी सुरू केले आणि आमचं हे जे छोटंसं रोपटं ते सगळं फुलायला लागलं. बरं. अलका, अजून एक प्रश्न तुला मी असा विचारीन की रोटरीमध्ये दौंड रोटरी क्लब हा जो आहे हा रोटरीमध्ये ॲन्स पार्टिसिपेशनसाठी जास्त ओळखला जातो. तर तुझं त्याबद्दलचं मत काय आहे, म्हणजे तुझा अनुभव काय? येस, डेफिनेटली. फर्स्ट लेडी ही जी पदवी तिथे मिळते त्याच्यामुळे वी रिअली फील व्हेरी हॅपी की आपण कुठे ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड आलो आहोत. असं एक वेगळं इम्पॅक्ट त्याच्यामध्ये आपल्या लाईफमध्ये येतो. आणि अर्थातच सगळ्या ॲन्सला एकत्र आणणं, एकत्र करणं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेणं आणि त्यांना घरातनं वेळ काढून आणणं हे खूप चॅलेंज होतं. पण वी ओव्हरकम दॅट चॅलेंज. आणि ह्या चॅलेंजमधनं मग आम्ही असं महिलांना काही अट्रॅक्शन करायचं तर ड्रेस कोड ठेवणं, वेगवेगळ्या फेलोशिपमध्ये वेगवेगळ्या हे तुम्ही फूड आयटम्स करून घ्या, आणा, असं वेगवेगळं करत आम्ही सगळ्या ॲन्सला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. आणि प्रत्येक वेळेस कधी अँकरिंग असेल किंवा काही फंक्शन्समध्ये जर असेल की त्यांना ॲक्टिव्हिटीजमध्ये मॅक्सिमम पार्टिसिपेशन आम्ही त्यांना करायला लावायचो. आणि अर्थातच आमचा जो कळी उमलताना प्रोजेक्ट होता हा सगळ्या आमच्या लेडी हँड्सनी खूप खूप ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून अजूनही मला असं वाटतं ऑनगोईंग आहे, चालूच आहे. आणि त्याचं डेफिनेटली खूप ठिकाणी त्याचा मला असं वाटतं सगळ्या विद्यार्थिनींना खूप बेनिफिट होतो. डेफिनेटली ॲन्स पण खूप पुढे आल्या, म्हणजे फिमेल्स पण खूप पुढे आल्या आणि ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायला लागल्या. आणि एक स्वतःची आयडेंटिटी वेगळी आम्हाला सगळ्यांना निर्माण करता आली त्याच्यामुळे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर, एक तुम्हाला असा प्रश्न आहे की आता रोटरीला तुम्ही काय काय योगदान दिलं ह्याच्याबद्दल आपण बोललो, पण आता रोटरीचं तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय योगदान आहे, किंवा तुमचा रोटरीचा तुमच्यावर काय इम्पॅक्ट झाला?
अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. रोटरीने तुम्हाला आज मी जे इथं बोलताना दिसतोय हा ब्लेझर घालण्याची सवय लावली आणि जो एक तुमचं पर्सनॅलिटी गेटअप कसा चेंज पाहिजे तो सगळा आम्हाला रोटरीतनं शिकायला मिळाला. टायची नॉट कशी बांधायची हे सुद्धा आम्ही शिकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळेवरती सगळ्या गोष्टी कशा सुरू होतील. म्हणजे मीटिंग सुरू होताना 1 मिनिटसुद्धा उशीर कसा होणार नाही या गोष्टी आम्ही शिकलो. कारण डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये आम्ही बघायचो अगदी मिनिट टू मिनिट गोष्टी व्हायच्या. ह्या गोष्टी आम्हाला आमच्या लाईफमध्ये उतरवता आल्या. अर्थात बऱ्याच वेळा लोकांशी कसं बोलायचं हे लोकांना कळत नाही तर पीपल स्किल इथे आले आणि तो जो कॉन्फिडन्स आला. बऱ्याच वेळा आता मी डॉक्टर आहे आम्ही डॉक्टर लोक पेशंटशी बोलतो परंतु ते वेगळे असतात. कॉमन माणसाशी लोकांशी बोलताना तुम्हाला थोडंसं नॉलेज, थोडंसं हजरजबाबीपणा, तुमचा एक पोश्चर, सगळ्या गोष्टी कशा आहेत ह्या मला रोटरीतनं लाईफ लॉंग आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाचनाची सवय लागली ती सुद्धा रोटरीमधनं. कारण रोटरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक ज्यावेळेस तुम्हाला भेटतात तर त्या लोकांकडनं आपल्याला काही ना काहीतरी शिकता येतं. इनफॅक्ट प्रत्येक भेटलेल्या आमच्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समधल्या सगळ्या व्यक्तींकडनं मी काही ना काहीतरी ह्याच्यातमध्ये शिकलेलं आहे आणि जी आजची माझी पर्सनॅलिटी आहे त्याच्यामध्ये रोटरीचा खूप मोठा सहभाग आहे. सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा राहील की आता तुम्ही दुसरे अध्यक्ष होतात बरोबर. पण त्यानंतर रोटरी 27 वर्ष आज रोटरीला झाली, दौंड रोटरी क्लबला. तर म्हणजे तुम्ही लावलेल्या बीचा आता वटवृक्ष होण्याच्या मार्गावर आहे. तर तुमच्या मते काय कारण असावं, कशामुळे ही रोटरी एवढी फुलली वाढली? रोटरी ही जागतिक संघटना आहे. ती भारतामध्ये कित्येक वर्षापासून आहे. आज 27 वर्ष दौंडमध्ये आहे. किती मोठी जरी संस्था असली ना तरी त्याचे जे कार्यकर्ते असतात ते तिथले मेंबर्स असतात. रोटरीचं एक वैशिष्ट्य आहे की रोटेशनमध्ये सगळं लिडरशिप ट्रान्सफर होते आणि इथे एकाच वोकेशनचे लोक नसतात, वेगवेगळे असतात. त्याचा एक मोठा ॲडव्हान्टेज असा मिळतो की एकतर लिडरशिप सारखी चेंज होते. लिडरशिप म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आयडियाज आल्या आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या टेन्युअरमध्ये मला या रोटरीमधनं समाजासाठी काही ना काहीतरी चांगलं करायचं आहे. आणि ही सगळ्यात मोठी बाब आहे. आपण बघतो कित्येक ठिकाणी चांगल्या मोठ्या संस्था असतात पण एक हाती स्तंभ असतो त्याच्यामुळे ती नंतर कोलमडून पडते. पण रोटरीचा पाया हा व्हरायटीमध्ये आहे आणि त्या गोष्टींमुळं काय झालं की वेगवेगळ्या आयडियाज लोकांच्या येत राहिल्या. जसं आता दौंडमध्ये मागच्या वर्षी जवळपास 105 टॉयलेट्स बांधले आले. खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा. ग्लोबल ग्रँडचा अगदी बरोबर आहे. हा एकट्या दुकट्याचं कामच नाहीये आणि म्हणून रोटरी सारख्या ठिकाणीच ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि म्हणून याचं वैशिष्ट्य काय, याची लिडरशिप आहे आणि ती चेंज होत राहते. नवीन आयडिया येतात, नवीन लोक येतात. अर्थात काही लोक जातात, काही लोक परत येतात, काही लोक नवीन पुन्हा येतात. पण आयडिया जशा जशा चेंज होत जातात तसं तसं तुम्हाला नवीन चांगल्या गोष्टी मिळतात. पाणी इथलं कधी गढूळ होणार नाही, ते क्लीनच राहणार आहे आणि म्हणून रोटरी ही दौंडमध्ये, भारतामध्ये आणि अख्ख्या जगामध्ये सतत सतत कार्य करत राहणार आहे असं मला तरी वाटतं. सर आता आपण समारोपाकडे येऊया. तर रोटरी क्लबचं हे जे काही काम चालू आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी काही सजेशन सुचवू इच्छिता का की काय अजून वेगळं करावं क्लबने म्हणजे अजून चांगली वाटचाल होईल अशा दृष्टीने तुमचं नक्कीच. मार्गदर्शन? रोटरी ही एक ताकद आहे आणि ही ताकद जितकी जास्त आपण समाजासाठी वापरू तेवढं निश्चित चांगलं होणार आहे. आता मी स्वतः डायबेटॉलॉजिस्ट आहे आणि लाईफस्टाईल डिझिजेस जे आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर, वाढलेलं वजन, हे आता आम्ही लहान मुलांमध्ये पण बघतोय. आता काही क्लबमध्ये हा प्रोजेक्ट घेतलेला आहे पण मला असं वाटतं की हा संपूर्ण भारतामध्ये हा प्रोजेक्ट घेणं आता फार गरजेचं झालेलं आहे. लाईफस्टाईल डिसीजेस यांना आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो, एज्युकेट कसं करू शकतो, हा एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्याबरोबर भारतामध्ये फार लोकांच्यामध्ये स्पेशली लेडीजमध्ये ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असण्याचं खूप मोठं प्रमाण आहे. तर ॲज अ डॉक्टर मला असं वाटतं की रोटरीने जर का पोलिओसाठी एवढं मोठं काम केलेलं आहे तर या 2 क्षेत्रामध्ये रोटरी अजून भरीव काम करू शकते आणि एकदा का ह्या गोष्टी सुरू झाल्या तर मला वाटतं आपला जो भारत हेल्दी आणि वेल्दी राहण्यासाठी रोटरी पुन्हा एकदा मदत करायला काहीच हरकत नाही. आता हे 2 प्रोजेक्ट्स माझ्याकडनं मी पर्सनली निश्चित सुचवतो.
धन्यवाद सर. तुमच्या अनुभवाचा आणि तुमच्या ज्ञानाचा रोटेरियन्सना आणि दौंडकरांना नेहमीच फायदा होत आलेला आहे. तर मी तुम्हाला अजून एक असं आवाहन करेन ह्या निमित्तानं की परत एकदा दौंड रोटरी क्लब जॉईन करा. दौंड रोटरी क्लबला तुमची गरज आहे. रोटरी मध्ये मी जरी काही वेळे अपयी असल्यामुळे येत नसलो तरी रोटरी आमच्यातनं बाहेर जाणार नाही. रोटरी आमच्या ब्लडमध्ये आहे, ऑलरेडी आहे. रोटरीला सगळा सहभाग आहे आणि दौंड रोटरी क्लब खरंच खूप चांगलं काम करते. जी काही नवीन पिढी आलेली आहे खूप ॲक्टिव्ह आहे, डॅशिंग आहे, चांगल्या कल्पना घेऊन आलेली आहे आणि निश्चितच रोटरीसाठी काही मदत लागली तर मी द्यायला तयार आहे. धन्यवाद सर. बहुमूल्य वेळ दिला थँक्यू. तुम्ही. आम्हालाही मजा आली रोटरीबद्दलच्या काही गोष्टी डिस्कस करताना. थँक्यू सो मच.